दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आमरस। सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। अक्षय तृतीया म्हटलं की घरोघरी आमरसाचा बेत असतो, म्हणूनच मी तुमच्यासाठी खास आमरसची रेसिपी घेऊन आली आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। मी हापूस आंबे घेतले आहेत आणि हे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आंबे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत। आमरस बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण मी तुमच्यासाठी खास अतिशय साधी आणि सोपी पद्धत घेऊन आली आहे। मस्त आंबे आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सर्व आंबे कापून झाले आहेत। आता आपल्याला एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आंब्याची कोय टाकायची आहे आणि छान आपण त्याचा गर काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गर काढते आहे। मस्त आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। मस्त आपण गर काढून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण जे आंबे कट केले होते, कापले होते, त्याच्यावरचा सर्व गर काढून घेणार आहोत। मस्त आपल्याला सर्व गर काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान आपण गर काढून घेतला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यामुळे आमरसाला खूप जबरदस्त टेस्ट येते, खूप चविष्ट असा आमरस होतो। आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता। जर आंबे जास्त आंबट असतील तर साखरेचा तुम्ही भरपूर वापर करा आणि आमरस हा गोडच चांगला लागतो। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला ज्युसरमध्ये फिरून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी कन्सिस्टन्सी होते। आमरस मी छान ज्युसरला फिरून घेतला आहे आणि हा आमरस आपल्याला थंड झाल्यावर खायचा आहे। छान आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। हा आमरस तुम्ही पुरीसोबत खा, खूप भारी लागतो आणि अशा प्रकारे आमरस तुम्ही जरूर बनवा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।